नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्ट 2026 आता राज्यात लागू झालाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला आणि त्याच तारखेपासून तो अंमलात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये नवीन कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. कायदा विधिमंडळानं मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केला होता आणि त्यानंतर तो मंजुरीसाठी राज्यपाल व नंतर राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आला होता. हा कायदा बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती किंवा लग्नाचं आश्वासन देऊन केलेल्या जाणाऱ्या धर्मांतरास प्रतिबंध करतो. या कायद्याचं उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे, तर पुन्हा गुन्हा करणाऱ्यांसाठी ही शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढू शकते. धर्मांतरापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 10 दिवस आधी सूचना देणं यात अनिवार्य करण्यात आलंय. तसेच धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भावंडे आणि इतर नातेवाईकांना यात तक्रार करण्याचा अधिकारही देण्यात आलेला आहे. विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, SP, समाजवादी पक्ष आणि CPIM यांनी या विधेयकाला विरोध केला होता. मात्र शिवसेना, उबाटानं त्याला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे किमान 12 राज्यांमध्ये यापूर्वीच धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात आहे.